नवी मुंबईतील तुर्भे परिसरामधून जाणाऱ्या हायवेवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सततच्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे त्यांची खोली आणि तीव्रता लक्षात येत नाहीये। अपघाताचा धोका यामुळे वाढलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळे दररोज अनेक वाहनं खड्ड्यांमध्ये आदळत असून वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। नवी मुंबईमधून जाणाऱ्या मुख्य रस्ता साइन पनवेल मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत। ते तुर्भा या ठिकाणी पडलेले आहेत। आपण पाहताय की तुम्हाला ही खड्डे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। ही जी मार्गिका आहे ती मुंबईवरून पुण्याला जाणारी मार्गिका आहे आणि याच मार्गिकेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे हे दिसून येतात आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा आहे ते इथं धीम्या गतीने आहे ते सुरू आहे। आपण जर खड्ड्यांचे आकार पाहिले तर साधारण 8 ते 10 फूट हा लांब खड्डा आहे। त्याचबरोबर 4 ते 5 फूट रुंद खड्डा आहे आणि साधारण अर्धा ते 1 फुटापर्यंत हा खोल खड्डा आहे। त्यामुळे जर या ठिकाणी गाडी जोरदार समोरून आली तर या खड्ड्यात गेल्यानंतर ही गाडी थेट इथं आपटली जाते। कारचं टायर सुद्धा फुटू शकतं। त्याचबरोबर जर एखादा बाईक स्वार सरळ आला आणि या जर खड्ड्यात न गेला तर या खड्ड्यात आपटून तो खाली पडू शकतो आणि दुर्दैवाने त्याच वेळेस जर एखादी मागून मोठी गाडी आली तर त्या गाडी खाली येऊन बाईक स्वाराचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो। पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून आहे ते येथे कुठल्याच प्रकारचे काम केलं जात नाही, खड्डे दुरुस्त केले जात नाहीत। त्यामुळे आपण पाहतो की या खड्ड्यामध्ये एखाद्याचा जीव गेल्यानंतरच पीडब्ल्यूडी प्रशासन जागे होणार का, अशा प्रकारचा आता सवाल उपस्थित केला जात आहे। विनायक पडले, एबीपी माझा, नवी मुंबई।